फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक चांगली बातमी पाहणार आहोत की मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि तब्बल 37,309 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लावलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाची जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली होती। तर त्या जाहिरातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यापैकी 37,309 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पात्र केलेला आहे। शॉर्टलिस्टमध्ये त्यांची नावं आलेली आहेत आणि हा एक ऐतिहासिक निर्णय आहे। आत्तापर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कधीच संधी मिळालेली नाही। तर ती शॉर्टलिस्ट काय आहे, कसे नाव आहे, ती शॉर्टलिस्ट तुम्हाला कुठे पाहता येईल, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। संपूर्ण सिलेबस म्हणजे लिपिक पदाचा जेवढा काही सिलेबस आहे ना, तो सर्व सिलेबस या एकाच ई बुकमधून तुमचा कव्हर होईल। फी फक्त 200 रुपये आहे आणि अजून GST त्यामध्ये ॲड होईल। तर या ठिकाणी पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरूनच ही सर्व माहिती घेतलेली आहे आणि याची PDF तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे। तर लिस्ट ऑफ 37,309 कॅन्डिडेट्स हू आर प्रोविजनली इलिजिबल टू अपियर फॉर स्क्रीनिंग टेस्ट सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे लेखी परीक्षेसाठी 37,309 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लावलेली आहे। परंतु जे विद्यार्थी फी भरतील त्यांनाच परीक्षा देता येणार, त्यामुळे त्यांनी सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी असं स्पष्टपणे दिलेलं आहे। फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे। पुढे पहा आणि मग विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत। नोट द बिलो मेन्शन कॅन्डिडेट्स आर हेअर बाय इन्फॉर्म दॅट द डेट फॉर मेकिंग पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी RS 400 ॲज क्लॉज 2C ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 14/1/2025। मराठीत सांगतो मी तुम्हाला। फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क विल बी कन्वे इन ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की 14 जानेवारी 2025ला लिपिक पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या जाहिरातीमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये 37,309 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लावलेली आहे। तर त्यांनी 400 रुपये फी भरावी असं त्यांनी दिलेलं आहे। या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालयाची जी वेबसाईट आहे तिथं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की लिस्ट ऑफ 37,309 कॅन्डिडेट्स, म्हणजे हे शॉर्टलिस्टमध्ये यांचं नाव आलेलं आहे आणि फक्त 831 विद्यार्थ्यांना त्यांनी नाकारलेलं आहे। लिस्ट ऑफ 831 कॅन्डिडेट्स हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेटशिवर हॅव बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यापैकी फक्त 831 विद्यार्थ्यांना त्यांनी नाकारलेलं आहे आणि 37,309 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पात्र केलेलं आहे। हा एक ऐतिहासिक निर्णय आहे। त्यामुळे इथून पुढे मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक पदाची जाहिरात आली तर फॉर्म भरा। ते आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे घेतच आहेत परीक्षा देण्यासाठी। आत्तापासून त्यांनी याची अंमलबजावणी केलेली आहे। फक्त आता ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे ना त्यांनी 400 रुपये फी भरायची आहे, पण ती फी कुठं भरायची ती मी शोधतोय, तुम्हाला 1 मिनिट द्या, सांगतो ती पण माहिती। तर वेबसाईटवर तरी अजून फी भरण्यासंदर्भात काही माहिती मला सापडली नाही। तर तुम्ही या नंबरवर 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करून त्याची माहिती घेऊ शकता की फी कुठं भरायची, कधी भरायची, आणि मलाही काही माहिती मिळाली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून डेफिनेटली ती माहिती दिली जाईल। तर हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुंबई उच्च न्यायालयानं आणि इथून पुढच्या परीक्षांसाठी सुद्धा आता असेच नियम लागू होतील की जेवढे विद्यार्थी अर्ज करतील त्याच्यातल्या ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या अर्ज केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे। कारण आत्ता फक्त 800 विद्यार्थ्यांना त्यांनी रिजेक्ट केले, बाकी सर्व विद्यार्थ्यांना घेतलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।